मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. घरासमोरच्या ओट्यावर नारायण पाटील खाट टाकून बसला होता. त्याच्या डोळ्यांची पेंग अजूनही गेली नव्हती. रात्री त्याला जागरण झालं होतं आणि जागरणाने त्याचे डोळे अजूनही चुरचुरत होते. दुपारीच अचानक फौजदाराने गावावर धाड घातली होती. तुक्या खाती आणि संभ्या कोलामाला बेकायदा दारू गाळल्याच्या आरोपावरून तुडवलं होतं. तुक्याची बायको उरबडवीत नारायण पाटलाकडे सरपंच म्हणून नवऱ्याला सोडवायला गयावया करीत आली होती. त्यामुळे नारायण पाटील मध्ये पडला होता. फौजदाराबरोबर अब्दुल जमादार आणि आणखी 2 पोलीस आले होते. त्या प्रत्येकाला एक एक शिशी तीर्थ त्यानं इसाराचं दिलं होतं. 3 कोंबड्यांचा नैवेद्य फौजदाराला दाखवला होता. वर ग्रामपंचायतीच्या दुकानातला साकऱ्या त्यानं चुपचाप बांधून दिला होता. एवढ्यानं तो त्रस्त संबंध थोडासा शांत झाला होता. तुक्याला आणि संभ्याला शेवटची एक एक लाथ घालून तो खाली बसला होता. त्याने मग रमीचा बूट काढला. 2-4 वेळा स्वतःची रमी झाली असून सुद्धा पूर्ण पानं नारायण पाटलानं फौजदाराला आटोक्यात ठेवण्यासाठी मोजली होती. 150-200चा ऐवज करून फौजदार उठला आणि दिवस उगवता उगवता मावळला. ह्या कर्तृत्ववान नारायण पाटलानं कराल कालाच्या दाढेतून संभ्या आणि तुक्या ह्यांना ओढून बाहेर काढलं होतं. आता जरी फौजदार गेला होता तरी तो पुन्हा केव्हा तरी असाच अवचित येणार होता. पुन्हा काहीतरी व्यवस्था नारायण पाटलाला पाहावीच लागणार होती. त्या कालच्या नसत्या झेंगटानं त्याला उन्हीपुरी 2 तासही झोप मिळाली नव्हती. सकाळीच त्याला तालुक्याच्या गावी जायचं होतं. ग्रामपंचायतीला पंचायत समितीकडून कसलंसं अनुदान मिळणार होतं. त्याची त्याला तयारी करायची होती. खाटेवरून तो थोडासा पुढे सरकला. समोर पडलेलं पानदान समोर ओढून त्यानं पान तोंडात टाकलं. पुडीतून गोडबोले जर्दा चिमटीत घेऊन त्यानं अलगद तोंडात सोडला. तोंडात पान सायडिंगला ठेवून तो विचारात गढून गेला. हाय का नारायण पाटील? जित्या न्हाव्यानं हळी घातली. हाय, कोण जित्या तू व्हय र? नारायण पाटील खाटेवर सावरून बसला. व्हय, मी जित्या हाय. अरे कवा आलास र बाबा? नारायण पाटलानं काहीशा विस्मयानं विचारलं. कालच आलो नव्ह का? जित्या 6 महिन्यापासून गावाच्या बाहेर उंडारला होता. पहिले त्याची बायको माहेरी गेली होती. ती बरेच दिवसात आली नव्हती म्हणून मग जित्याला जावंच लागलं होतं. बायको नसल्यानं जित्याची आणि भाकरीची गाठ क्वचितच वेळेवारी पडत होती आणि म्हणूनच तो एकदाचा निघूनच गेला होता. जित्याशिवाय गावात दुसरा कारागीर नव्हता. त्यामुळे बऱ्याचशा लोकांची गैरसोय झाली होती. खुद्द नारायण पाटीलच तालुक्याच्या गावी जाऊन 2-3 वेळा करून आला होता. गावातल्या काही लोकांनी नेहमी त्रास नको म्हणून चक्क तुळतुळीत डोकी केली होती आणि दाढी वाढवायला सुरुवात केली होती. पण आता जित्या परत आल्यानं गावाची गैरसोय पुरती दूर झाली होती. जित्यामध्येही बराच बदल झाला होता. जित्याचा साळा लांब तिकडे सरपंच झाला होता. त्याने केलेल्या पाहुणचारानं जित्याचं शरीर आता घोटीव झालं होतं आणि त्यावर तुकतुकी आली होती. पुन्हा बायको ही घरी आली होती. इथलं ते साळ्याच्याच गावी असशील नव्ह का र? नारायण पाटलानं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. व्हय, आलो तवा कळलं की तुम्ही सरपंच झाला. म्हणलं जावं भेटून. असं होय. पण नारायण पाटील, तुम्ही काय भी म्हणा, तुम्ही सरपंच झाला इथलाच बदल झाला. बाकी समदा गाव निराभकाच दिसते. मग काय हुवा पाहिजे तुया मत? साळ्याच्या गावी पाहिलंय म्या. जिकडे तिकडे इकासच इकास. जिकडं पावं तिकडं बिल्डिंगाच बिल्डिंगा. आपल्या साळ्याची जित्यानं तरफदारी केली. नारायण पाटलाला त्याचा काहीसा रागच आला. मग का करावं म्हणतोस तू? आता का संडासाच्या बिल्डिंगा बांधू होय मी? तसं नाही माझं म्हणणं. पण म्हणलं गावात उठा बशाले सुधी इमारत पाहिजे. गावगाड्याचा उत्सव असते. हापसर येते जाते. जरा बेड काढीन म्हणलं तर गावाला आपले म्हणायला एखादी इमारत नाही.
तुम्ही आता एवढं पब्लिकचं झाल्यावर असाया पाहिजे होती एखादी इमारत. अरे बाईली, एखाद्या नव्या नवरेगत बोलतोयस तू. जसं काय गावाचं इलेक्शन म्हणजे आपलं राजकारणच माहित नाही असं धावतोयस की रे तू. ग्रामपंचायतीच्या धनावर ते मुंज साबाजी आणि आबाजी बसले ती की ते होऊन देतील का एखादी इमारत र? न होऊन द्यायला काय झाले? अरे तुम्ही एवढं पिबलिकचं पुढारी, इथली इलेक्शनची बाजी मारल्या तुम्ही. जरा बी मर्दपणा धावता येणार तुम्हा वय. अरे तू मर्द हायस ते घे माझी शीट, दिली तुले आणि करून दाखव. नाही त्या साबाजाने आबाजीनं तुला कमला साळगावकरणीच्या तमाशातला बाबूराव सोंगाड्या केला तर मी शिव उतरून देईन. काय समजलास? मर्द असून मुरदाडासारखी भाषा बोलतायसा नारायण पाटील. गावचा हितभर एकाच होईना तुमच्याकडून बा. तुमच्या जिनगानीवर. असं म्हणून जित्या जमिनीला नारायण पाटलाची जिनगानी समजून चक्क पचकन थुंकला आणि नारायण पाटील काही बोलण्याच्या आतच उठून चालू लागला. वारे तालेवार माणूस. नारायण पाटील स्वतःशीच पुटपुटला आणि इतका वेळ सायडिंगला ठेवलेल्या गोडबोले जर्द्याची त्याने एक लांब पिचकारी टाकली. राजकारण म्हणजे का कवड्याचं खेळ समजतेत का? जवा जशी कवडी लागन तशी कवडी पडन. जित्याच्या चेतावणीने तो आतून बाहेरून पेटून उठला होता. कडक थंडीत पडलेलं गुलाबी ऊन देखील त्याला आता उन्हाळ्यातल्या उन्हासारखं नकोसं वाटू लागलं. तिरमिरीनं खाटेवरून उठून मागच्या परसातल्या आडातले थंड पाण्याचे पोहरेच्या पोहरे तो अंगावर रिते करू लागला. ते पाहून त्याची म्हातारी ओरडली. नारायणा, का भय? अरे का असा आकातल्या वाने पाणी घेतोय सकाळच्या पारे अंगावर? सर्दी गिर्दी होईन बाबा. होईन तर मले होईन, तुझ्या बाचं काय जाते? अरे बोंबल भिक्या, माझा बा काढतय, तुले काय सरम बिरम? अरे मस्तान्या, मरशीन गिरशीन. म्हातारी बेंबीच्या देठापासून ओरडली. मरण तर मरण, तुले तर काही तिरडी उचलाय यावं लागत नाही ना. नारायण पाटलाची जागृत झालेली प्रतिभा पाहून गप्प बसण्यातच शहाणपण आहे असं समजून म्हातारी गप्प बसली. एव्हाना नारायण पाटलाने चांगले 5-25 पोहरे अंगावर रिचवले होते. तेवढ्या थंडीत त्या गार पाण्याच्या स्पर्शाने त्याचं अंग शहारलं. अंगात चांगलीच हुडहुडी भरली. समोर असलेला पंचा खसकन ओढून त्यानं सर्व अंग घासलं. अंग घासता घासता त्याने बायकोला हळी घातली. जेवाया झालं का? बाहेर जायचं आहे मला. थोडा टेम हाय, 5 मिनिटं. बायकोनं चुलीपासूनच आवाज दिला. नारायण पाटलानं परीटाकडून आणलेलं खादीचं धोतर नेसलं. वर स्वच्छ परीट घडीचा झब्बा चढवला. जेवायला 5 मिनिटांचा उशीर आहे म्हणून जवळ तबक ओढून एक पान तोंडात टाकलं. वर गोडबुले जर्द्याची चिमूट सोडली. तोच बायकोनं पानं घेतल्याची वर्दी दिली. हा तिची भन, जरा पान बी खाऊ देना. असं काहीसं पुटपुटत त्याने तोंडात साडिंगला टाकलेल्या पानाला आणि तंबाखूला बाहेरच्या ओट्यावर जाऊन फारकत दिली आणि तो पानावर येऊन बसला. त्याचं डोकं मघाच्या जित्याच्या बोलण्याने इतकं बिघडून गेलं होतं की त्याची भूक वठून गेली. पानात कोंबडी नाचल्यासारखी उगाच चिडवा चिडव करून तो उठला. हात धुवून ओसरीवर येऊन त्याने पुन्हा एक पान तंबाखूचा बार भरला. तोच लुगड्याला हात पुसत त्याची बायको बाहेर आली. कुठे निघालाजी? तिने सहजपणे विचारलं. मसनात. हे का बोलणं जी होय? मग तुले कै ओत्ता सांगितलं की बाहेर जाणाऱ्या माणसाले कुठं जाता म्हणून टोकू नये, पर तू ही खोड नाही जात बाई. पर गावगाड्याची माणसं लय येते ती आणि विचारते सरपंच कुठे हाय म्हणून. तुम्ही विनाकारण कातावता. त्या लोकाईले का सांगू मी? सांग जो की त्याहीच्या मड्याची जत्रा होय आणि तटी भूत हडळी आणि मुंजांचा तमाशा हाय, तो बघायला गेले ते सरपंच. आता काहीच न बोलणं हे शहाणपणाचं ठरेल हे समजून नारायण पाटलाची बायको स्वयंपाकघरात निघून गेली आणि नारायण पाटील देखील गोडबोले जर्द्याची एक दीर्घ पिचकारी टाकून ओट्याच्या खाली उतरला आणि यष्टी पकडण्याकरिता शेजारच्या गावाकडे चालू लागला. चालता चालता नारायण पाटलाचं मन सैराड धावू लागलं. सकाळी जित्यानं असं बोलायला नको होतं आपणाला. त्याचं मन ग्वाही देऊ लागलं. बरं, बोलला तर बोलला, पण चक्क जिनगानीवरती थुकावं म्हणजे काय? थुकायचंच होतं तर काय जमीन थोडी होती का? पण माझ्या जिनगानीवरती थुकायचं म्हणजे काय? तसं पाहिलं तर नारायण पाटील काय सारवनातलं पोतेर होता की कोणाही कवडी किमतीच्या माणसानं वाटेल तसं धोपटावं.
त्यातून त्याचं काय चुकत होतं? तसं पाहिलं तर अख्खा गावच काय, पण सबंध जिल्हा नारायण पाटलाला ओळखत होता. जिल्ह्यातल्या तमाम अफसरांशी त्याची जान पहिचान होती. जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांची तर नारायण पाटलांवर बहाल मर्जी होती. मागे एकदा कलेक्टर साहेब असेच 5-6 तासांकरिता काही कामाकरिता आले होते. गावच्या पाटील पटवाऱ्यांनी बडदास्त ठेवली होती. दुपारचं जेवण साबाजीकडे झालं होतं. नारायण पाटील कुठचा शेजारच्या गावाला सकाळीच गेला होता. जेवण झाल्यावर कलेक्टर साहेब गावच्या चावडीत कामासाठी बसले. त्यांनी पान खाल्लं. गोड बोले तंबाखू आहे का? त्यांनी मामलेदारांना विचारलं. मामलेदारांनी तपकात उगीचच खुडबुड केली. नाही साहेब, ते अदबीनं म्हणाले. नाही? कलेक्टर साहेबांचा स्वर किंचित तीव्र झाला. साधी तंबाखू नाही या गावात? मामलेदारांच्या काष्ट्यात वाजंत्री वाजू लागल्या. धावतच ते चावडीच्या बाहेर आले आणि खेकसले. काय हो पाटील पटवारी, साधी गोडबोले तंबाखू नाही तपकात ठेवता आली? तुम्ही काय इंतजाम करता की हजामती करता? जा, तंबाखू ताबडतोब आलाच पाहिजे. मामलेदाराच्या गुरकावणीने पाटील आणि पटवारी अगदी गलितगात्र झाले. गोडबोले तंबाखूचे एकमेव गिरायक फक्त नारायण पाटील होता आणि तोही आज गावात नव्हता. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहावा म्हणून धोतर सावरीत त्यांनी नारायण पाटलाकडे धूम ठोकली. नारायण पाटील नुकताच गावाहून आला होता आणि जेवायला बसायच्याच तयारीत होता. पाटील, पटवाऱ्यानं दमछाक करीत हाक दिली. कोण हाय? नारायण पाटील ओट्यावर आला. आम्ही. पाटील आणि पटवाऱ्याची छाती दमानं अगदी भरून आली होती. काय हाय? कलेक्टर साहेब. इतकं शब्द कसे बसे पाटलाच्या तोंडून निघाले आणि पाटील पटवारी फुस्स दम टाकीत बाजूला उभे राहिले. कलेक्टर साहेब आले आहेत आणि पाटील पटवाऱ्यावरती काहीतरी तोहमत आली आहे इतकंच नारायण पाटील सरावानं समजला आणि पाटील पटवाऱ्या समवेत कलेक्टर साहेबांच्या समोर दाखल झाला. कोण तुम्ही? कलेक्टर साहेबांनी काहीसं दरडावूनच विचारलं. नारायण पाटील हाय. काय काम होतं तुमचं? काय नाही, आपण आले म्हणून नमस्कार करायला आलो. नारायण पाटलाने सरायतासारखा कलेक्टर साहेबांचा चेहरा निहाळला. समोर असलेल्या तपकात तंबाखू नाही हे त्याच्या चाणाक्ष नजरेनं हेरलं. हळूच त्याने खिशातून गोडबोले तंबाखूची पुडी काढली आणि कलेक्टर साहेबांच्या समोर ठेवली. घ्या साहेब. अरे वा, तंबाखू? कलेक्टर साहेबांनी आनंदून विचारलं. गोडबोले हाय. तुम्ही हाच खाता का? व्हय, आपला हाच बरांड हाय. कलेक्टर साहेब खुल्ले. नारायण पाटलांनी गोडबोलेंच्या मागोमाग आणखी पुड्या सोडण्यास सुरुवात केली. नारायण पाटलांनी मैफिल रंगवली. शेवटी मैफिल त्याने शिकारीच्या भैरवीवरती आणली. आपल्याला शिकारीचा शौक आहे का नाही साहेब? नाही बुवा. तुम्ही करता का शिकार? व्हय तो तर आमचा पिढीचा धंदाच हाय. मग बंदूक असेल की तुमच्याजवळ? व्हती म्हणा, पर आता इकली. मग बंदुकीशिवाय कशी काय करता शिकार बुवा तुम्ही? खऱ्या शिकारीले कशाला पाहिजे हो बंदूक? हाडाचा शिकारी असतं तर पठ्ठ्या जमिनीवरून वाघाले मारू शकते. ते मचांग आणि फचांग कशाले पाहिजे? ते बंदुकीची शिकार म्हणजे मडमिनीचा खेळ होय साहेब. एकदा तर मी नुसत्या दगडानंच वाघ मारला. नुसत्या दगडानं? ते कसं काय बुवा? म्हणजे असं झालं साहेब, तवा मी जवान होतो. तवा माही बावडी मस्त होती. हत्तीवानी एक पोटरी होती माही. मस्त मेहनत करावं आणि खात जावं हाच धंदा होता मले. बसल्या बैठकीला 2 शेर पेढे खाऊ मी. महाबुडा बी जिता होता. सर्व व्यवहार स्वतःच पाहे बुडा. एक दिस का आलं का जाणे, बुढ्याने मले शेजारच्या 2 मैलाच्या गावी पाठविला. न्याहारी करून मी बी निघालो. काम करून परतायले मले सांज झाली. सूर्यनारायण मावडला. कामावरती गेलेल्या गावापासून मैलभर आलो असन. तेथे एक नाला हाय. हमेशा पाणी असते तेथे. नाल्याच्या दरडीवरून खाली नाल्यात उतरून वर यावं लागते. अंधार पडल्यासारखा झाला होता. मी नाल्याची दरड उतरून खाली आलो. तो पठ्ठ्या आपला ह्या जबडा वासून उभा होता. मस्त जनावर होतं. 10 फूट लांब असन. जबडास्त 2 फूट वाचलेला दिसे. ते जनावर एकदम दत्तासारखं समोर उभं राहिलेलं पाहिल्यावर माहे 3 गेल्याने 5 राहिले साहेब. मायाजवळ बंदूक नाही, इळा नाही, कोयता नाही. आता कसं करावं? असं होय. मग मनाशी विचार केला. आज तर मरण टळत नाही आपलं. मग का नाही 2 हात करावं? वाघ म्हणलं तरी खाते आणि वाघोबा म्हणलं तरी ते खाते.
2 हात करून मेलो तर पेपरात तर नाव छापून येईन आपलं. बस ठरवलं साहेब. रामाचं नाव घेतलं आणि नदीतला एक गोटा घेतला आणि बराबर हुगड्या जबड्यात फेकला. गपकन तो गोटा जनावराच्या गळ्यात अडकला. पुन्हा रामाचं नाव घेतलं साहेब. दुसरा गोटा उचलला आणि फेकला. असा फसकीलाच गेला गोटा की पहिल्या गोट्यावर ठक्कन आपटला आणि काय चिमितकार बघा. वाघ एकदम राग होऊन पडला म्हणा. राग होऊन पडला? हे कसं काय घडलं बुवा? म्हणजे त्याचं असं आहे साहेब, मीनं ते जे 2 गोटे फेकले होते त्या गारगोट्या होत्या. मामलेदार पाटील आणि पटवारी एकदम उत्स्फूर्त हसले. त्यांचा मनावरचा ताण एकदम कमी झाला. कलेक्टर साहेब तर हसून हसून लोटपोट झाले. कलेक्टर साहेब खुशीत गेले. नारायण पाटलाला जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यावर भेटल्याशिवाय जात जाऊ नका हे सांगायला विसरले नाहीत. मामलेदाराने तर नारायण पाटलावरून जीव ओवाळून टाकला. हे जरी खरं असलं तरी गावगाड्याच्या दृष्टीने नारायण पाटील फिका पडला होता. गावासाठी ग्रामपंचायतीकडून तो काहीही करू शकत नव्हता. गावच्या आणि ग्रामपंचायतीच्या सर्व नाड्या साबाजी भोसले आणि आबाजी मोहित यांच्या हातात होत्या. ग्रामपंचायतीच्या फंडावर साबाजी आबाजी भुजंगासारखे बसले होते. त्यांच्या साध्या फुतकारानेच ते नारायण पाटलाला दडपून टाकीत होते. तसं पाहिलं तर साबाजी आणि आबाजीमधून विस्तव तर राहूच द्या, पण माणूस देखील जात नव्हता. त्यांचं शरीरच फक्त वैर करीत नव्हतं, त्यांच्या शरीरात असलेले प्रत्येक हाडनहाड एकमेकांचं वैर करीत होतं. 7 मेंबर्स असलेल्या ग्रामपंचायतीत 3 मेंबर्स साबाजीच्या पार्टीचे होते आणि 3 मेंबर्स आबाजीच्या पार्टीचे होते. साबाजीची मुलगी मोहना ही साबाजीच्या पंचायत पार्टीची पुढारी होती, तर आबाजीचा मुलगा विश्वासराव हा आबाजीच्या पंचायत पार्टीचा पुढारी होता. नारायण पाटील मात्र दोन्ही पार्टींचा सुवर्ण मध्य होता आणि म्हणूनच तो सरपंच झाला होता. ग्रामपंचायतीच्या कुठल्याही ठरावाबाबत खडाजंगी माजत होती. विश्वासरावानं रस्ता घेण्याचा ठराव मांडला की मोहना विहीर बांधण्याचा ठराव मांडून विश्वासरावाचा ठराव कोलमडून टाकीत होती. एखादा ठराव इरेलाच पडला आणि मताला निघाला तर दोन्ही बाजूंनी समान म्हणजे 3-3 मतं पडत होती. आपलं निर्णायक मत देण्याची नारायण पाटलाला सोयच नव्हती. आबाजीकडून त्याच्या बुड्यानं कैक वर्षांपूर्वी 2,000 रुपये हात उसने घेतले होते आणि मागल्याच वर्षी जमीन विकत घेण्याच्या सौद्याकरिता 1,500 रुपये साबाजीकडून उचलले होते. त्यामुळे नारायण पाटलाला मतच नव्हतं स्वतःचं. स्वतःचा मताधिकार गाजविणं म्हणजे दोन्ही बाजूंच्या बेलिफांना जाणून बुजून आमंत्रण देण्यासारखं होतं. ह्या कोंडीमुळे ग्रामपंचायतीचा एकही ठराव गेल्या कित्येक वर्षात पसार झाला नव्हता. ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामपंचायतीच्या दप्तरात आणि फंडांचे पैसे पोस्टाच्या पासबुकात धूळ खात पडले होते. अशा परिस्थितीत नारायण पाटील गावचा विकास तरी कसा साधणार होता आणि गावात एखादी बिल्डिंग तरी कशी बांधणार होता? जित्याला नारायण पाटलाच्या जिनगानीवरती थुकणं सोपं होतं. विचारांची वावटळं त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. त्याचं मन त्या वावटळीत पानासारखं भिरभिरत होतं. विचाराच्या तंद्रीत तो पांधणीच्या कडेनं असलेल्या साबाजीच्या उसाच्या मळ्याजवळ पोहोचला. शेजारच्या माणूसभर उंचीच्या उसातून हास्याची कारंजी बाहेर पडत होती. नारायण पाटलाने कानोसा घेतला. त्याचे मूळचे तीक्ष्ण असलेले कान सशासारखे अधिकच टवकारले गेले. मनाशी काहीतरी निर्णय घेऊन तो धोतराचा काष्टा आपल्या डाव्या हातात घेऊन आपल्या कपड्यांना कुठे खोसा लागणार नाही अशा बेताने हळूच तारेच्या कुंपणातून उसात घुसला. थोडे पुढे जाऊन जे दृश्य त्याच्या नजरेसमोर तरळलं ते पाहून तो विस्मयचकित झाला. त्याचा त्याच्या स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. साबाजी भोसल्यांची मोहना आणि आबाजी मोहित यांचा विश्वासराव एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गुलूगुलू गोष्टी करीत होते. अरे मेंबरानू, तिकडं ग्रामपंचायतीच्या मिटिंगीत कुत्र्या मांजऱ्यावानी भांडतायसा आणि इकडे इश्काच्या मिटिंगी भरवतायसा व्हय? नारायण पाटील भान न राहून ओरडला. विश्वासराव आणि मोहना चमकून एकमेकांपासून दूर झाले. त्यांची काहीशी असहाय्य स्थिती नारायण पाटलांसारख्या मुरब्बी माणसानं जोखली नसती तरच नवल होतं. तवा तापला आहे तोवर पोळी भाजून घ्यावी ह्या उद्देशाने त्याने आपलं घोडं पुढं दामटलं. अरे तुमच्या बापांची नदरला नदर नाही भिडत.
हाडकाले हाडूक नाही लागत आणि तुम्ही गळ्यात गळे घालून इश्काचा मस्त खेळ मांडला आहे की र. आत्ता जाऊन भेटतो साबाजी आणि आबाजीले. ह्याचा रपोर्ट द्यावाच लागेन त्यांले. गावामध्ये ही पब्लिसिटी देतो. इतकी मसालेदार बातमी लय दिसांची गावकऱ्यांना नाही भेटल्याली. नारायण पाटील काहीसा मिश्किल हसला. नारायण पाटलाच्या बोलण्याने विश्वासराव पुरा हबकूनच गेला. नारायण पाटील काय चीज आहे हे विश्वासराव चांगलाच ओळखून होता. त्याच्या आणि मोहनेच्या प्रेमाचा डंका साऱ्या गावात वाजविल्याशिवाय नारायण पाटील राहायचा नाही हे तो समजून होता. साबाजी आणि आबाजींच्या कानांपर्यंत ही गोष्ट जर गेली तर ते दोन्ही म्हातारे दोन अस्त्रांसारखे एकमेकांवर भिडल्याशिवाय राहणारे नव्हते. कदाचित त्याला आणि मोहनेला हद्दपारीची शिक्षा भोगावी लागणार होती. एवी तेवी नारायण पाटलाच्या गोष्ट उघडकीस आलीच होती तर जरा दमाने घ्यावं असा काहीसा विचार करून त्याने मोहनेला नजरेनं कसलासा संकेत केला. त्याबरोबर विश्वासरावाने आणि मोहनेने नारायण पाटलाचा एक एक पाय धरला. अरे पायी कशा पायी पडतायसा माझ्या? मी काय पंढरीचा इटुबा आहे व्हय? नारायण पाटील म्हणाला. पाटील आता समज तुम्हा ठाव झालेलंच आहे की. आता कशा पायी टोपणं मारतायसा आम्हाला? आम्हा दोघांचीही पिरीत आहे. विश्वासराव गयावयाच्या सुरात म्हणाला. अरे पिरीत फकस्त तुम्ही एकमेकांवरच करतायसा. थोडी पिरीत गराम पंचायतीच्या ठरावावरती केली तर काय बिघडन का? इकडं पिरीत आणि तिकडं इपरीत. अजबरीत आहे मेमरानू तुमची. पर पाटील तुम्हा ठावा आहे ना समज. आवड ठराव पसार होऊ दिला तर साबाजी आणि आबाजी हाडूक तरी ठेवतील का आमचं? असं इश्काचा इमला चढवला तर ढालच देतील नाही का एखादी बक्षीस? नाही नाही, तुमचं म्हणणं बी खरं आहे की पाटील. पर का करावं ते काय बी सुचना झालं या. लगन करायचं हाय आम्हाले. पर साबाजी आणि आबाजीले कळलं तर जित्त गाडून टाकतील त्या आम्हाले. लगन व्हायच्या अगोदरच थडगं बांधतील ते आमचा. आता तुम्हीच काहीतरी रस्ता काढा पाटील. रस्ता हाय. काहीसा विचार करीत नारायण पाटील म्हणाला. त्यो कोणता? पर त्याले एक शर्त हाय. शर्त? वय वय शर्त. ते कोणती हो? तुम्ही ते शर्त पाळायचं वचन दिलास तरच सांगू. पर शर्त तर सांगा पहिले. पहिले वचन द्या. ठीक आहे, दिलं वचन. विश्वासरावाने नारायण पाटलाच्या हातावर हात ठेवला. विश्वासराव मनापासून बोलतो आहे ह्याची खात्री करून नारायण पाटील म्हणाला. मेमरानू, ह्या पुढं मी जसं म्हणन तसंच तुम्ही करायचं. तसं केलं नाही तर पुढची जिम्मेदारी आपली नाही. हाय का कबूल? हाय. विश्वासराव आणि मोहना एका सुरात म्हणाली. विश्वासरावचं आणि मोहनेचं वचन घेऊन नारायण पाटलाने तोंड फिरवलं. तालुक्याच्या गावाला जायच्या ऐवजी तो गावात परत आला. त्याने 24 तासांची नोटीस देऊन ग्रामपंचायतीची खास सभा बोलावली आणि पंचायत भवनाचा विषय सूचीवर ठेवला. सभेला सर्व सभासद झाडून हजर होते. त्यांनी गावात पंचायत भवन बांधण्याचा ठराव एकमताने पास करून टाकला. ते पाहून ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी साटोने बेशुद्ध पडण्याच्याच अवस्थेत पोचला होता. इतकी विस्मयकारक घटना साटोनेच्या आयुष्यात कधीही घडली नव्हती. हाताची बोटे तोंडात खुपसण्याऐवजी दवतीत बुडवलेला टाक त्याने निफीच्या बाजूने तोंडात घातला. साटोनेची ती अवस्था पाहून नारायण पाटील ओरडला. अरे मुडद्या, अरे लिह म्हणतं ना मी. काय लिहू पाटील? साटोने तोंडाचा आ वाचून बसला. अरे सुकडीच्या, तू बी बिलकुल. सांग पाटला का लिह आणि उपट पराठी पेर घव असाच दिसतोयस की र. अरे लिह. गावात पंचायत भवन झालंच पाहिजे. सरपंचानं ताबडतोब बिल्डिंग बांधावं. साटोने समजला. त्याने नारायण पाटलाला पाहिजे तसा ठराव पुस्तकात नोंदून दिला. नारायण पाटलाने ताबडतोब विश्वासराव आणि मोहनासकट सर्वांच्या सह्या ठरावावरती घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो तालुक्याच्या गावी रवाना सुद्धा झाला. जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांशी जान पहिचान असल्याने पंचायत भवनाचा काही पैसा मंजूर करून घेण्यास त्याला जराशीही तोशिष पडली नाही. तालुक्याच्या गावच्या एका कंत्राटदाराला त्या इमारतीचा कंत्राट देऊन तो कंत्राटदाराला स्वतःच्या बरोबरच घेऊन आला. हे सर्व जर पुरताईनं केलं नाही तर न जाणो इतक्या मेहनतीने घेतलेल्या ठरावातील अक्षरे साबाजी आणि आबाजीच्या नुसत्या दराण्याने फिरायची. दुसऱ्या दिवसापासून नारायण पाटलाने इमारतीच्या बांधकामाची मुहूर्त मेढ रोवली.
इमारत आकार घेऊ लागली. जसजशी इमारत आकार घेऊ लागली तसतशी त्याची चर्चा देखील गावात वाढली. ती लोकांच्या घरात मावेनाशी झाल्यानंतर साबाजी आबाजीपर्यंत देखील पोहोचली. एके दिवशी नारायण पाटील सकाळीच उठून बांधकाम पाहण्यासाठी जात असताना त्याला साबाजींच्या भेटीला बोलवल्याचा निरोप पोहोचला. नारायण पाटलाला ते अनपेक्षित नव्हतंच मुळी. तो तयारीतच होता. सरळ तो साबाजींच्या वाड्यात गेला. साबाजी वाड्यातल्या सोप्यावर मांडलेल्या तख्त पोसावर लोडाशी टेकून मस्तपैकी बसले होते. नमस्कार. नारायण पाटलाने हात जोडले. या पाटील, आजकाल बराच भाव वाढलाय तुमचा. साबाजी पोटावरून हात फिरवीत म्हणाले. नाही बा, लयच वळवळ सुटलेली दिसत्या. नाही तर इमारत बांधून राहिले तुम्ही ग्रामपंचायतीची. कोण म्हणे? छा, ग्रामपंचायतीची नव्हे ते इमारत. मग कोणाची हो? जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेची? कंची हो इमारत? गुरांचा कोठा हाय. गुरांचा कोठा? होय, जिल्हा परिषदेने सांड दिला हाय त्याचा कोटा होय. भलता शानदार दिसते. तुमचा सांड म्हणजे राजाच दिसते. माणसापेक्षाही जोरदार हाय घर त्याचं. साबाजी, अहो माणसापेक्षाही चांगलं वागवा आणि चांगलं घर बांधा म्हणून सांगलं मला त्या गुराच्या डागदराने. जिल्हा परिषदेने मला पैसे दिले. मग काह्याची सुस्ती हो? डागदरले म्हणलं, अरे तू कोठाच म्हणतं तर मी राजवाडा तुले बांधून देतो. पर पाटील, हा सांड आपल्या गावात कशा पायी हो? गायी फळवायले. ते ठीक आहे. जिल्हा परिषदेच्या पैशानं तुम्ही कोठा बांधला तर आमचं काही म्हणणं नाही पाटील. पर त्या सांडानं समद्या आपल्याच गायी फळवल्या पाहिजे. त्या आब्याची एक जरी गाय त्या सांडानं फळवली तर तुमचं मुंडकं जाग्यावर नाही राहायचं याद राखा. ते लागलं आपल्याकडं. त्या सांडाला सांगतो की त्यानं समद्या गायी साबाजीच्याच फळवल्या पाहिजेत म्हणून. मग तर झालं नव? ठीक आहे, ठीक आहे. नारायण पाटलाची आणि साबाजीची मुलाखत संपली. धोतराच्या सोग्याला घाम पुसत तो बाहेर आला. त्याने खिशात कागदाच्या पुडीत इतका वेळ बांधून ठेवलेले पान तोंडात कोंबले आणि गोडबोले जर्द्याची चिमूट तोंडात सोडित नाही तोच आबाजीचा सालकरी धापा टाकीत आबाजींनी बोलवल्याचा निरोप घेऊन त्याच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिला. च्या बायली, गावातलं हे दोन बुडं भलतच खट भेटले बा. असंच पुटपुटत त्याने एक दीर्घ पिचकारी टाकली आणि तो आबाजींच्या वाड्याकडे वळला. नारायण पाटील आबाजींच्या वाड्यात पोहोचला त्यावेळेला आबाजी वाड्यातल्या डाव्या बाजूला असलेल्या गोठ्यातली म्हैस धुत होते. घरात 25 सालदार असूनही म्हशी स्वतःच्या हाताने धुण्याचा आबाजींचा गेल्या कित्येक वर्षांतील छंद होता. 4 सालकरी म्हशीवर पाणी टाकीत होते आणि आबाजी स्वतःच्या हाताने म्हशीचे अंग घासत होते. सालकऱ्याने नारायण पाटलाला सरळ गोठ्यात आबाजींच्या समोरच उभा केला. या पाटील, आता तुम्ही मोठी माणसं हो, गावचं सरपंच. आजकाल तुम्ही साबाजींकडंच मेहेर नजरेनं पाहाल. आबाजी काहीसे टोचूनच म्हणाले. नाही तर असं कुठे होईन का आबाजी? नाही कसं? आता तर तुम्ही आम्हाले उकिरड्यावर फेकूनच द्या न. माही का शामत आली बापा तुम्हाले उकिरड्यावरती फेकून द्याले? नाही म्हणलं, आता एवढी ग्रामपंचायतीची इमारत बांधून राहिले तुम्ही. आम्ही कोण होय ग्रामपंचायतीचे आणि गावचे? गावची हितकर माणसं आता तुम्हीच बापानू. काहून असं तेढ बोलता बापा आबाजी? कोण सांगलं तुम्हाला इमारतीचं हो? ते ग्रामपंचायतीची इमारत नव्हे ते. ग्रामपंचायतीला इमारत बांधायची असती तर तुमचं जंक्शन पहिले घ्यावं लागले ते काय ठावं नाही का मले? मग कायची बिल्डिंग होय ते? कोठार हाय. कोठार? व्हय व्हय, कोठार हाय. आणि पैसा कोण लावून राहिले हो? ग्रामपंचायत. भिकारचोट ग्रामपंचायत कायचे पैसे देते? जिल्हा परिषदेने पैसे दिले म्हणून बांधलं कोठार. जिल्हा परिषद कायले नसती उचापत करते हो कोठार बांधायची? जवारी भरते का समद्या कास्तरकायांची? हिची भन दुष्काळात 13वा महिना म्हणावा. जवारीसाठी नाही कोठार. आपल्या गावले इंजन भेटणार हाय. गावचं वळीत वाढवा म्हणून ऑर्डर दिला हाय जिल्हा परिषदेनं. अच्छा, कित्येक भेटतील इंजन? भेटतील 20-25. 20-25? हे बेस हाय मातूर. पर नारायण पाटील, तुम्हाला जतवून ठेवतो. इंजन समद्या आपल्या शेतावर लागले पाहिजे. साब्याच्या शेतात पाण्याचा एक थेंब जरी गेला तर तुमच्या अंगाक एक बी फसले राहायचे नाही. ते का मला ठावं नाही वय आबाजी? इसीच्या इसी इंजन तुमच्या शेतावरती लावून देतो की लाईनीनं.
मग काय घोर नाही नव? ठीक आहे, या आता तुम्ही. नारायण पाटील आबाजींच्या गोठ्यातून बाहेर पडला आणि पंचायत भवनाच्या इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन उभा राहिला. पाया पूर्ण झाला होता. भिंती आकार घेत होत्या. नारायण पाटलानं कंत्राटदाराला जल्दी केली. जल्दी करणं आता भागच होतं. आता पुरते साबाजी आणि आबाजी हे दोन भुजंग त्याने डोलत ठेवले होते. त्यांच्या कानावर केव्हाही गोष्ट पोहोचणार होती आणि मग मात्र ते डंख मारल्याशिवाय राहणारे नव्हते. कदाचित ग्रामपंचायतीच्या एवढ्या मेहनतीने घेतलेल्या ठरावातील अक्षर त्यांच्या विषारी फुत्कारानं जळून जाणार होती. त्याकरिताच नारायण पाटील सतत जागरूक होता. आपल्या परीने इमारतीचं बांधकाम जल्दीतल्या जल्दीत पुरं करण्याची पराकाष्ठा करीत होता. इमारत आकार घेत होती. हळूहळू तिचं एका अत्यंत टुमदार इमारतीत रूपांतर होत होतं. गावात इमारतीबद्दल जितकं कुतूहल वाढलं होतं, तितकीच उलटसुलट चर्चाही वाढली होती. नारायण पाटलाला नेमकी तीच नको होती. इमारतीचं काम रंगावर येताच अचानकच तो गावातून अदृश्य झाला. इमारत पूर्ण झाल्याची चर्चा गावात जितकी झाली, तितकीच नारायण पाटील अंतर्धान पावल्याची बातमी देखील गावकऱ्यांनी चविष्टपणे चरवण केली. नारायण गावाला पुन्हा पावन झाला. तोच कलेक्टर साहेब इमारतीच्या उद्घाटनाला येणार ही बातमी त्याने गावातल्या प्रत्येकाला सांगितली. उद्घाटनाला आलंच पाहिजे असं आग्रहाचं आमंत्रण त्याने प्रत्येक नागरिकाला दिलं. कलेक्टर साहेब हे कोठ्याचं उद्घाटन करायला येणार आहेत हे साबाजींना आणि कोठाराचं उद्घाटन करायला येणार आहेत हे आबाजींना सांगायला तो विसरला नाही. विश्वासराव आणि मोहनेला त्याने वेगळंच आमंत्रण दिलं. त्यावेळी त्यांनी उद्घाटनात कसा भाग घ्यायचा ह्याचं स्पेशल ट्रेनिंग त्याने दोघांना दिलं. उद्घाटनाची तयारी नारायण पाटलानं जोरात सुरू केली. साबाजींचा जुना शामियाना त्याने मागून आणला आणि पंचायत भवनाच्या इमारतीसमोर उभा केला. गावच्या पूर्व माध्यमिक शाळेचे हेडमास्तर शितोळे ह्यांच्यावरती स्वागत गीताची तयारी सोपविली. बिछायतीचे काम स्वतःकडे घेतले आणि इतर बाकीची बारीक सारीक कामं साठवणेच्या पाठीवर लादून त्याने साठवणेची कंबर अक्षरशः वाकवून टाकली. इतकी की साठवणेला कुबड काढल्याशिवाय चालणं अशक्यच झालं. उद्घाटनाचा दिवस उगवला. त्या दिवशी नारायण पाटील मस्त परीट घडीचे धोतर, झब्बा आणि इस्त्री केलेली खास ठेवणीतली पांढरी टोपी घालून सकाळीच इमारतीपाशी आला. उद्घाटन सकाळी 9 वाजताचं होतं. पाठोपाठ साठवणे आणि शितोळे हेडमास्तर आले. हळूहळू शामियान्यात गावकरी मंडळी जमू लागली. थोड्याच वेळात शामियाना गच्च भरून गेला. थोड्या वेळानं साबाजी आणि आबाजी एका मागोमाग आले. नारायण पाटलाने शामियान्यात खास पाहुण्यांसाठी तयार केलेल्या मंचावर त्यांची स्थापना करून दिली. विश्वासराव आणि मोहना दिलेल्या सूचनावर हुकूम आलेत किंवा नाही ह्याची त्याने खातरजमा करून घेतली आणि तो कलेक्टर साहेबांचीच वाट पाहू लागला. साहेब आले म्हणून हुल उठली. तेवढ्यात कलेक्टर साहेबांची जीप गाडी धूळ उडवीत शामियान्यापाशी येऊन उभी राहिली. नारायण पाटील लगबगीने सामोरा गेला. कलेक्टर साहेब गाडीतून उतरले आणि नारायण पाटलाकडे पाहून हसले. मागाहून मामलेदार आणि कलेक्टर साहेबांबरोबर आलेली इतर मंडळी उतरली. नारायण पाटलाने सर्वांना साबाजी आणि आबाजींच्या जवळ मंचावर आणून बसवले. कलेक्टर साहेब साबाजी आणि आबाजींची वेगवेगळी आणि वैयक्तिक खबर घेण्यात गढून गेले. तेवढ्यात नारायण पाटलाने लाऊडस्पीकर काबीज केला आणि घोषणा केली, आपले लोकप्रिय कलेक्टर साहेब आले आहेत आणि आता प्रोग्रामला सुरुवात होत आहे. ए बाई, ए मावशी, जरा गप बसायचं काय घेशील गो? नारायण पाटलाने समोर कुजबूज करणाऱ्या एका शाळकरी मुलीची हजेरी घेतली. ती गप्प झाली. तेव्हा त्याने पुन्हा सुरुवात केली. आता शितोळे मास्तर त्याहीचं स्वागत गीतानं स्वागत करतील. घोषणा संपता शितोळे मास्तर आपल्या असिस्टंटसह पेटी तबला घेऊन आले. शाळेतली साधारण 8 ते 10 वर्षांची मुले त्यांनी पहिले लाऊडस्पीकर समोर लाईनीने उभी केली. देठेबाईंना पेटीचा चार्ज दिला आणि स्वतः तबल्यावरती बसले. पेटीतून सूर निघताच मुलांनी स्वागत गीताची मेल सोडली. देठेबाई काळी 5 लावून बसल्या. मुले काळी 6 मध्ये गाऊ लागली आणि शितोळे मास्तरांचा तबला ह्या दोहीपेक्षा वेगळा मार्ग आक्रमू लागला. स्वागत गीताचा एक चांगलाच त्रिकोण तयार झाला. त्या त्रिकोणाने शितोळे मास्तर तापून लाल झाले.
स्वागत गीत संपताच त्यांनी स्वागत गीतातल्या मुलांना मागच्या बाजूला जाऊन बदड बदड बदडले. मुलांचा गलका ऐकून शामियाण्यात एकदमच गलका झाला. नारायण पाटील धावत मागे गेला. त्याने मुलांना कलेक्टर साहेबांकरिता आणलेले काजू किसमिस आणि पुड्यातील बिस्किटे देऊन कसेबसे शांत केले. शितोळे मास्तरला तंबी दिली आणि तो पुन्हा लाऊडस्पीकर समोर येऊन उभा राहिला. त्याने प्रास्ताविकाला सुरुवात केली. माननीय कलेक्टर साहेब, साबाजी आबाजी. तोच लाऊडस्पीकर एकदमच बंद पडला. ची भन, अरे तो साठवण्या कुठं हाय र? नारायण पाटील त्याही स्थितीत गरजला. अरे साठवण्या, अरे हा बोंबल्या आणला का गुंग्या आणलायस? बलाव त्या स्पीकरवालेले, नाही ताज टाळक शाबत नाही राहत तू ह. साठवणे कुबड काढीत लाऊडस्पीकरवाल्यापाशी पोहोचला. थोड्याशा खटपटीने लाऊडस्पीकर पुन्हा कसा बसा सुरू झाला. हा तहीची भीन का म्हणत होतो मी, तो थांबला आणि आठवण करू लागला. माननीय कलेक्टर साहेब, साबाजी आबाजी. प्रेक्षकांनी प्रॉम्प्टिंग केलं. हा बरोबर, नारायण पाटील आठवण करून म्हणाला. आणि पुढं माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज आपल्या इथं कलेक्टर साहेब जे आले आहेत ते कायच्यासाठी आले असतील हाय ते तुम्हाला माहीत आहे का? नाही बा, पुन्हा एकदा प्रेक्षकांनी कोरस म्हटला. कलेक्टर साहेब जे आले आहेत ते ही जी इमारत समोर दिसते ना, तिच्या वास्तुशांतीसाठी आले आहेत. आता कोणाले वाटन ही इमारत पंचायत भवन असन. साबाजीले ती कोठ्यासारखी दिसते आणि आबाजीले कोठारासारखी दिसते. आपापली दृष्टी बरोबर आहे, पण माझ्या मतानं हे इमारत ताजमहाल होय. आता तुम्ही म्हणान का हो ताजमहाल कसा का बा? ती एक गंमत आहे. आग्रा असन नाही तर दिल्ली असन, ते बी एक ताजमहाल हाय म्हणत्या ती. तो ताजमहाल कोणी शाहजहान बादशाह होता त्यानं बांधला म्हण. जहाबूच्या बादशानं नोहे बरं. नारायण पाटील असं आमचे टोंगळे मास्तर म्हणे. मी नोहे व्हय, तर त्या शाहजहान बादशाची जहाबूच्या नोहे. बायको कुणी एक मुमताज होती. शाहजहान बादशाची मुमताजवर लई पिरीत होती. ती असन म्हणा. आता बादशाह झाला म्हणून का त्यानं आपल्या बायकोवर पिरीत करू नये? किती झालं तरी बादशाहच तो. आपल्या बायकोवर पिरीत नाही करणार तर का तुमच्या आमच्यासारख्या बायकोला काडीमोड देणार? झालं. ती मुमताज बसली बादशाच्या डोक्यावर. म्हणे, बादशाह, तूही माझ्यावर खरी पिरीत असन तर ताजमहाल बांध. आणि बांधावा लागला बादशाहले ताजमहाल मुमताजच्या म्हणण्या खातार. आता तो बादशाह असन तो आपल्या दरबारात. घरी तर तो मुमताजचा नवराच होता का नाही. बांधला त्यानं ताजमहाल. आपल्या गावची ही इमारत बी ताजमहालच आहे. आपल्या गावात बी एक शाहजहान बादशाह आणि एक मुमताज आहे. त्याहीची बी लई पिरीत आहे. त्याहीची पिरीत जर का नसती तर ही इमारत आपल्या गावी दिसलीच नसती. त्याहीच बी ऋण आपण आज फेडाया पाहिजे. आपले कलेक्टर साहेब लय पावरबाज माणूस आहे, म्हणून त्यासने भटजीचा अधिकार बी सरकारनंच दिलेला आहे. आपल्या शाहजहान बादशाह आणि मुमताजचं त्या वास्तुशांती बरोबरच कलेक्टर साहेब लग्न लावणार आहेत. शितोळे मास्तर, शाहजहानला आणि मुमताजले आणा. नारायण पाटील थांबला. कलेक्टर साहेब, साबाजी आणि आबाजी आणि बाकीची मंडळी अवाक होऊन काय घडतं आहे ह्याची वाटच पाहू लागली. तेवढ्यात शितोळे मास्तर हातात हार घेतलेल्या विश्वासराव आणि मोहनेला घेऊन आले. तोच नारायण पाटील पुन्हा लाऊडस्पीकर वरून म्हणाला. आपल्या गावचा शाहजहान बादशाह म्हणजे आबाजींचा विश्वासराव आणि मुमताज म्हणजे साबाजींची मोहना. आणि त्याहीच्या पिरतीची साक्ष म्हणजे हे पंचायत भवनाची इमारत. हा मेम्रानू, घाला लवकर हार. नारायण पाटील हे बोलतो न बोलतो तोच विश्वासराव आणि मोहनाने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. त्याबरोबर श्रोतृवृंद उत्स्फूर्त ओरडला. विश्वासराव की जय, मोहनाबाई की जय, नारायण पाटील जिंदाबाद. जे काही घडलं ते पाहताच साबाजीची तळपायाची आग मस्तकात गेली. ते ताडकन मंचावर उभे राहिले आणि ओरडले. अरे झोटिंग्या नाऱ्या, तुला हे धंदे आणि ह्या करामती सुकडीच्या थांब, तुही सरपंचकी उपटून काढतो. आबाजीनं ही साबाजीचं अनुकरण केलं. काय घडतं आहे ह्याची कल्पना येऊन साहेबांनी दोघांनाही मागे खेचून खाली बसवलं. तोच नारायण पाटील लाऊडस्पीकरवर ओरडला. अरे मिया बिबी राजी तर का करतील साबाजी आणि आबाजी? बरोबर हाय, बरोबर हाय. नारायण पाटील जिंदाबाद, साबाजी आणि आबाजी मुर्दाबाद. श्रोतृगणाने साथ केली. ह्यानंतर कलेक्टर साहेबांचा बराचसा वेळ साबाजी आणि आबाजीला समजावण्यात गेला. आता कलेक्टर साहेबांनी समजवल्यावर
साबाजाने आबाजी समजले. मग कलेक्टर साहेब भाषणाला उभे राहिले. मित्र हो, नारायण पाटलांनी मला गावच्या पंचायत भवनाच्या उद्घाटनाला बोलावलं, त्याबद्दल नारायण पाटलांना मी धन्यवाद देतो. या इमारतीला ताजमहाल हे सार्थ रीतीने संबोधून त्यांनी गावच्या दुहीवर प्रकाश टाकला आणि एकी होणे किती आवश्यक आहे आणि गावात बेकी असली तर विकासाची कामं कशी रेंगाळत राहतात हे त्यांनी आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्वानं आणि धाटणीनं आपल्या सर्वांना पटवून दिलं आहे. त्यामुळेच मी साबाजी आणि आबाजींना विनंती करेन की त्यांनी एकमेकांच्या हातात हात मिळवावेत आणि विश्वासराव आणि मोहनाच्या लग्नाला उदार अंतःकरणाने संमती द्यावी. तेच ह्या ताजमहालाचे उत्कृष्ट उद्घाटन ठरेल. कलेक्टर साहेबांनी खाली बसून साबाजाने आबाजींचे हात एकमेकांच्या हातात दिले. ते पाहून श्रोतृवर्गाने नारायण पाटील, विश्वासराव, मोहना, कलेक्टर साहेब, साबाजाने आबाजी यांची नामावली घेऊन जयघोष केला. साबाजींनी मोहनेच्या लग्नाबद्दल अख्ख्या बोकडाची पार्टी कलेक्टर साहेबांना दिली. नारायण पाटील आणि आबाजी प्रामुख्याने पार्टीला हजर होते हे निराळे सांगायला पाहिजे तरी कशाला. आता नारायण पाटील गावात बिल्डिंगावर बिल्डिंगा उठवतो आहे आणि प्रत्येक बिल्डिंग पुरी झाली की त्या न्हाव्याच्या जिनगानीवरती प्रत्येक वेळाला गोडबोले जर्द्याची पीक टाकतो आहे.